मधला एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1A आणि 1B आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेला होता. आपण आता या इक्वेशन मधला आता एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 बघूया. आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इन डिग्री. आपल्याला काय रेडियन मध्ये दिलेले आहे, त्याचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे, डिग्री मध्ये. आपल्याला माहिती वी नो दॅट पाय रेडियन इक्वल्स टू किती असते 180 डिग्री अँड 1 रेडियन. जर रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कशाला मल्टिप्लाय करावं लागणार 1 into 180 अपॉन पाय आणि कन्वर्शन कशामध्ये होते त्याचं डिग्री मध्ये. आपल्याला एक फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 7 पाय बाय 12 रेडियन. 7 पाय बाय 12 रेडियन कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला डिग्री मध्ये. मग आपण सोल्युशन मध्ये लिहू गिवन आपल्याला किती दिलं आहे 7 पाय upon 12 radian. 7 pi upon 12 radian this can be converted into degree. So degree मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 7 pi upon 12 radian. डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी radian ला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 180 upon pi. So this can be written as 7 pi upon 12 into 180 upon pi. 180 upon pi conversion in degree. So this is a pi get cancel. 12 15 जा 180. 12 15 जा 180. So this is a 7 into 15. 7 into 15 degree. So 50 into 7. So this is a 105 degree. This is a conversion into degree. 7 pi upon 12 radian conversion into degree 105 degree. Okay. Now second problem दिलेला आपल्याला minus 5 pi by 3 रेडियन मायनस 5 पाय बाय 3 रेडियन कन्वर्शन कशामध्ये करायचं पुन्हा डिग्री मध्ये. गिवन नाउ गिवन मायनस 5 पाय बाय 3 रेडियन कन्वर्शन डिग्री आपल्याला रेडियन मध्ये दिलेलं आहे. कन्वर्ट कशामध्ये करायचं डिग्री मध्ये. सो इट इज ना मायनस पाय बाय 3 रेडियन इज इक्वल टू. सो रेडियन मध्ये काय डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं पुन्हा आपल्याला कशाला 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करावं लागणार. मायनस पाय बाय 3 minus 5 pi by 3 into 180 upon pi into 180 upon pi conversion into degree. So this is a pi get cancel. 3 6 are 18. So 3 6 are 18. So this is a minus 5 into 60. Minus 5 into 60 degree. Okay. So this is a minus 5 into 60. So this is a minus 300 degree. Minus 300 degree. So 60 into 5. So 300. Then minus sign is a minus 300 degree. The conversion into radian. Minus 5 pi by 3 radian. Conversion into degree is a minus 330 degree. So this is an answer. Okay. This is our first answer. रेडियन. तर या 5 रेडियन ला आपल्याला कन्वर्ट करायचे डिग्री मध्ये. पुन्हा गिवन दिलेलं आहे गिवन 5 रेडियन. गिवन 5 रेडियन कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे त्याचं डिग्री मध्ये. आपल्याला माहिती आहे 1 रेडियन इक्वल्स टू असेल आणि त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 अपॉन पाय ने त्याला काय करावं लागणार मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं कन्वर्शन कशामध्ये होणार डिग्री मध्ये. आपल्याला दिलेलं आहे 5 रेडियन इज इक्वल्स टू 5 into 180 upon pi. 180 upon pi. So this is a multiplication 5 into 180. So 180 into 5. Okay. 5 into 0 0. 5 8s are 40. 40 is 0. Remaining 4. 5 into 1 5. 5 plus 4 9. So this answer is 900 pi. 900 upon pi degree. So pi radian is converted into 900 pi upon degree. Okay. प्रॉब्लेम दिलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेला आपल्याला 11 पाय अपॉन 80 रेडियन. नाउ कन्वर्शन इनटू डिग्री. सो दिस इज अ सोल्यूशन. गिवन 11 पाय अपॉन 80 रेडियन. 11 पाय अपॉन 80 रेडियन. सो कन्वर्शन इनटू डिग्री. सो 11 पाय अपॉन 80. 11 पाय अपॉन 80 रेडियन. सो इट कैन बी रिटन एज 11 पाय upon 80 into it can be multiplied by 180 upon pi. So conversion in degree is multiple of 180 upon pi conversion in degree. So that is 11 18 10s are 180. So this is
11 pi get cancel. So 11 into 10 degree. So 11 into 10 degree is 110 degree. 110 degree. This is our final answer. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 5 आहे. -1/4 रेडियन. नाउ कन्वर्शन इनटू डिग्री. सो सोल्यूशन given -1/4 radian. So conversion into degree. So this is therefore -1/4 radian is equals to conversion into degree. So multiple of -1/4 into 180 upon pi. Conversion in degree. Okay. So this is minus 180 upon 5 pi. 4 pi. Sorry. Minus 180 upon 4 pi degree. So 180 by 4. So 180 by 4. So this is now 180 by 4. So 4 6 are 4 16 are 4 4 are 16. Okay. 4 4 are 16. So remaining is 20. Remaining is 20. So 4 5 are 20. So this is minus 45 upon pi. Minus 45 upon pi. Conversion in degree. So this is therefore -1/4 radian. Conversion in degree. Minus 45 upon pi in degree. Okay. मतलब प्रॉब्लेम नंबर 4 दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये दिला एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री मिनिट अँड सेकंड. आपल्याला काय अँगल दिलेले आहे त्याचं कन्वर्शन डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट दिलेला आहे 183.7 डिग्री. फर्स्ट दिलेला आहे 183.7 डिग्री. नाउ सोल्यूशन आपल्याला माहिती आहे. we know that 1 degree is equals to 60 minute असते and 1 minute equals to 60 second. 1 minute is equals to 60 second. 1 degree is equals to 60 minute and 1 minute is equals to किती असतात 60 second. Now conversion. So this is 183.7 degree. 183.7 degree. Now the degree is separate. 183 degree plus remaining part is 0.7 degree. 0.7 degree. So 0.7 degree convert into minute. So multiply by 60. So this is 183 degree plus 0.7 into 60. Then conversion into minute. Okay. So this is 183 degree remaining plus 0 into 0.7 into 60. So this is 0.7 into 60. So 0 into 7 0 0 into 0 0. Okay. This is first 0 into 6 into 7. This is 42. 42 is 2. Remaining 4. 6 0 0 0 plus 4 4. This is 420. So point remaining 1. So point remaining in 1. So this is 42.0. 42.0. So this is 42.0 minute. 42.0 minute. So this is 183 degree plus. This is 42 minute. Again remaining separate. So 42 dash plus 0.0 minutes. अगेन या मिनिटला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे सेकंड मध्ये. पुन्हा मल्टिप्लाय कशाने करावं लागणार 60 न. पुन्हा कन्वर्शन मग त्याचा कशामध्ये होणार सेकंड मध्ये. मग किती राहणार 183 डिग्री प्लस 42 मिनिट्स प्लस 0.0 into 60 आणि कन्वर्शन कशामध्ये होते त्याचा सेकंड मध्ये. 60 न मल्टिप्लाय पण 0 into 60 remaining 0. So 183 degree plus 42 second plus 0 second. Okay. 183 degree 42 minute and 0 second. Okay. So this is 183.7 degree conversion into 183 degree. 42 minutes and 0 second. Okay.
दिलेला आहे 245.33 डिग्री 245.33 डिग्री याचं कन्वर्शन आपल्याला करायचं आहे डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये. सो नाउ गिवन we know that 1 degree is equals to 60 minute and 1 minute is equals to 60 second. 1 minute is equals to 60 second. So now the 245.33 degree. So this can be written as 245 degree plus 0.33 डिग्री. आता या 0.33 डिग्रीला आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं. मिनिट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पुन्हा कशाला मल्टिप्लाय करावं लागणार 60 न. कन्वर्शन कशामध्ये होते त्याचं मिनिट मध्ये. सो दिस इज 245 डिग्री प्लस 0.33 इंटू 60 आणि कन्वर्शन कशामध्ये होणार त्याचं मिनिट मध्ये. सो दिस इज मल्टिप्लिकेशन ऑफ 0.33 इंटू 60. 0.33 इंटू 60. सो 0 इंटू 0 0, 0 into 0, 0, 0 into 0, 0. So this is 0. 6 into 3, 18. 18 से 8, remaining 1. 6 into 3, 18. 18. 6 into 3, 18. And remaining 1, 19. So remaining 1 is 19. So 6 into 0, 0. So this is 1. So this answer is 1918. 1918. So it can be written as, so these are 245 degree plus, so point remaining, this is 0. दोन संख्येच्या नंतर पॉइंट किती येणार 90.18. ओके इथे किती दिलेलं आहे पॉइंटच्या नंतर दोन संख्या 1 2. तर मग पॉइंटच्या नंतर किती येणार 1 2. त्यानंतर काय द्यायचं आपल्याला पॉइंट. किती राहणार इथं 19.80 आणि कन्वर्शन कशामध्ये झालं मिनिट मध्ये. पुन्हा या मिनिटला सेपरेट करून घ्यायचं. 245 डिग्री प्लस किती होणार 9 प्लस 90 मिनिट. याला कसं लिहिणार 90 मिनिट प्लस 0.80 मिनिट्स. 90 मिनिट प्लस 0.80 मिनिट. फक्त डेसिमल पासून संख्या आपण वेगळी केली. किती होणार 245 डिग्री प्लस 90 मिनिट प्लस. सो दिस इज conversion into seconds. Again multiple of 60 conversion by degree of the second. Okay. So 0.80 into multiple of 60 the conversion into second. Okay. So this again multiply 0.80 into 60. 0.80 upon 0.80 upon 60. So 0 into 0 0 0 into 8 0 0 into 0 0. Okay. Now remaining 6 into 0 0 6 into 8 is 48. So it is 48 and 6 into 0 0. So the remaining is 4800. 4800. आता डेसिमल किती आणा द्यायचा पॉइंट. डेसिमल नंतर पॉइंट किती आहे 1 2 आणि इथे डेसिमल नंतर पॉइंट किती आहे 0. तर 2 plus 0. सो 2 plus 0 म्हणजे 2 म्हणजे 2 यांना आपल्याला काय द्यायचं डेसिमल पॉइंट. इथून दोन संख्या जोडून द्या 1 2 2 यांना काय द्यायचं आपल्याला डेसिमल पॉइंट. म्हणजे आपला आन्सर किती आला 48.00. सो दिस इज 245 डिग्री प्लस 90 मिनिट प्लस 90 मिनिट प्लस. सो दिस इज मल्टिप्लिकेशन ऑफ 48.00 second. 48.00 second. So it can be written as 245 degree plus 90 minute plus 48 second plus 48 second. So 245 degree 245.33 degree conversion into 245 degree 90 minutes and 48 second. Conversion into 48 seconds. So this is our final answer. So this is our minute degree. So degree. So this is our minute and this is our second. This is our second. Okay. प्रॉब्लेम नंबर 3 दिलेला आहे 1/5 रेडियन. आता इथं रेडियन मध्ये दिलेलं आहे. आपल्याला कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे डिग्री मध्ये. डिग्री मध्ये कन्वर्शन करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार 180/5. आपल्याला जर 1 रेडियन मध्ये दिलेलं असेल आणि त्याचं कन्वर्शन डिग्री मध्ये करायचं असेल तर 1 into 180/5 आणि कन्वर्शन कशामध्ये होईल त्याचा डिग्री मध्ये. मग आपल्याला इथे दिलेलं आहे 1/5 रेडियन. सो नाउ सोल्युशन
सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे गिवन 1/5 रेडियन 1/5 रेडियन. सो इज ना 1 रेडियन इक्वल्स टू 1 into 180 upon pi degree. Okay, so this is now 1/5 radian conversion into degree. So this is 1/5 into 180 upon pi. 180 upon pi. So this is now 5 36 is 180. Okay, 5 into 36 is you know 180. So 5 into 36 is 180. So this is now 36. Okay, 36 upon pi degree. 36 upon pi degree. So pi is a value 36 is equals to 36 upon 3.40. So this is pi is equals to pi is a value 3.40 or 22 upon 7. So this is by using this value. Okay, so now multiplication. So it is a division. So it is a division. It can be written as 11.46 degree. 11.46 degree. So separate by degree. So it can be written as 11 degree plus 0.46 degree. 0.46 degree remaining. So this degree converted into minutes. So this is a multiple of 60. So this can be written as 11 degree plus 0.46 into 60. आणि कन्वर्शन कशामध्ये होणार त्याचा मिनिट मध्ये. ओके, सो 0.46 into 60. ओके, so 0 into 0 0 0 into 0 0 0 into another 0 0. Okay, so remaining 6 into 6. So it is 6 into 6 36. Okay, so 36 is 6, remaining किती राहतात 3. 6 into 4 24. 24 plus 3 तर किती होणार 27. ओके, this is 27. So 2760. 2760. Then point बघा डेसिमल नंतर दोन संख्या आहेत 2 आणि खाली येते डेसिमल नंतर 0. So 2 plus 0 is 2. डेसिमल किती जायचं 2 नंतर 1 2 2 यानंतर काय देणार आपण डेसिमल. म्हणजे आपला आन्सर किती झाला 27.60. So this is 11 degree plus 27.60 minute. So 27.60 minutes. So it can be written as so it is 11 degree plus it can be written as another written as 270 minutes plus 0.60 plus 0.60 into 60. 0.60 into 60 minutes. Okay, 0.60 करा ना मिनिट. आता आपण पुन्हा याला कन्वर्शन करायचं आहे सेकंड मध्ये. पुन्हा मल्टिप्लाय करावं लागणार 60 ना, म्हणजे किती होणार 11 डिग्री प्लस 27 सेकंड प्लस 0.60 into 60. 0.60 into 60. Now conversion into degree. So this is 11 degree plus 27 minute plus. So this can be multiplication as 0.60 into 60. 0.60 into 60. So 0 into 0, 0 into 0, 0 into 0. So this is remaining 6 into 0, 0. 6 is 36. 36 is 3 remaining 36. So 6 into 0, 0. So this is 306 0 0. So 3600. Okay, this is written as 3600. Then point remaining decimal च्या नंतर किती संख्या आहे 2. तर 2 आणि इथे किती आहे डेसिमल च्या नंतर 0. सो 2 plus 0 2. 2 यांना डेसिमल द्या 1 2 2 यांना डेसिमल म्हणजे किती राहणार 36.00. आणि त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार सेकंड मध्ये. म्हणजे आपला लास्ट आन्सर किती येणार. सो इट कॅन बी रिटन ऍज 1/5. therefore 1/5 radian conversion into 11/46 degree is equals to 11 degree plus 27 minute plus 36 second. So it can be written as 11.46 degree. It can be written as 11 degree then 27 second and 27 minute and 36 second. Okay, so this is a conversion of degree
This is the conversion of degree. This is the conversion of minute and conversion of second. Okay, conversion of second. Problem number 5. In a triangle ABC, if measure of angle A is equals to 7 pi radian upon 36, measure of angle B दिलेला 120 डिग्री आणि फाइंड करायचा आपल्याला मेजर ऑफ अँगल C इन डिग्री अँड रेडियन. म्हणजे आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगलच्या दोन साइड दिलेल्या आहेत, ट्रायंगलच्या दोन. सो नाउ कन्सिडर अ ट्रायंगल. दिस इज अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या दोन साइड दिलेल्या आहेत. दिस इज अ A B आणि C. A दिलेला आहे आपल्याला मेजर ऑफ अँगल इज 7 पाय रेडियन अपॉन 36. मेजर ऑफ अँगल बी दिलेला आपल्याला 120 डिग्री आणि आपल्याला फाइंड करायचा आहे सी. ओके, आणि कशामध्ये डिग्री आणि रेडियन मध्ये. सो सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे. वी नो दॅट 1 radian is equals to 1 into 180 upon pi degree. ओके, आपल्याला माहिती आहे 1 radian equals to 1 into 180 upon pi degree असते. सो नाउ आपल्याला दिलेलं मेजर ऑफ अँगल ए. काय दिलेलं आहे? मेजर ऑफ अँगल ए. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू 7 pi radian upon 36. 7 pi upon radian 36. या रेडियनचं कन्वर्शन आपल्याला डिग्री मध्ये करायचं आहे. म्हणजेच 7 पाय अपॉन 36 इंटू 180 अपॉन पाय ने त्याला काय करावं लागणार? मल्टिप्लिकेशन. सो पाय गेट कॅन्सल. 36 5 जा किती येणार? 180. ओके, 36 इंटू 5 180. 36 इंटू 5 जा 180. सो दिस कॅन बी रिटन ॲज दिस कन्वर्शन इंटू डिग्री. सो 7 इंटू 5 conversion into degree. So this is 7 into 5 35 degree. So this is measure of angle A is equals to 35 degree. And now measure of angle B. Now measure of angle B is equals to measure of angle B. Already आपल्याला दिलेला डिग्री मध्ये 120 degree. So therefore the sum of angle of triangle, 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 the sum of angle of triangle is 180. The sum of angle of triangle is 180. ओके, आपल्याला माहिती आहे अँगलची सगळ्या ट्रायंगलची जर आपण अँगलची बेरीज घेतली तर किती येणार? 180. सो देयरफॉर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल. So this is measure of angle C equals to 180 degree. Is it na 180 degree? So this is na 180 degree. So measure of angle आपल्याला दिलेला आहे. Measure of angle A equals to दिलेला आहे 35 degree आणि measure of angle B दिलेला आपल्याला 120 degree. Okay, measure of angle B is na 120 degree. So this is na measure of, therefore measure of angle A is na 35 degree. Plus measure of angle B is 120 degree plus measure of angle C equals to 180 degree. So 120 degree plus 35 degree. So it is 155 degree. 155 degree plus measure of angle C is equals to 180 degree. So या 155 डिग्री ला आपण जर राइट हँड साइडला ट्रान्सफर केलं तर किती होणार? देयरफॉर मेजर ऑफ अँगल C इज इक्वल्स टू 180 डिग्री. पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यावर काय होणार? निगेटिव्ह 155 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल C इज इक्वल्स टू 180 मायनस 180 मायनस 155 25 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल इज 25 डिग्री. ओके, सो मेजर ऑफ अँगल is a conversion into 25 degree. Another conversion into radian. आपल्याला काय झालं? मेजर ऑफ अँगल सी डिग्री मध्ये झाला. आता कशामध्ये कन्वर्शन करायचा? रॅडियन. टू कन्वर्ट द रॅडियन, देयरफॉर टू कन्वर्ट द रॅडियन, सो दिस इज ना 25 डिग्री इज इक्वल्स टू रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 20 पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. पाय अपॉन 180 आणि कन्वर्शन कशामध्ये होणार? रॅडियन मध्ये. आता इथं आपण 5 ने भाग देऊ. 5 5 जा 25 आणि 5 36 जा 180. ओके, सो दिस कॅन बी रिटन ॲज 5 पाय अपॉन 36 radian.
5 pi upon 36 radian. So this can be written as 25 degree is equals to 5 pi upon 36 radian upon 36 radian. So conversion into radian. Conversion कशामध्ये झालं आपलं radian मध्ये. So this is a conversion into radian. Okay. So conversion into degree and conversion into radian. Okay. Problem number 6 दिलेला आपल्याला. The angle of triangle are 5 pi radian upon 9 and 5 pi radian upon 18. Find the degree and radian of third angle. आपल्याला दोन अँगल दिलेले आहे आणि तिसरा अँगल फाइंड करायचा आहे. आपल्याला आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला ABC. आपल्याला A दिलेला आहे 5 pi by radian, अँगल B दिलेला आहे 5 pi radian upon 18 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे अँगल C. आपण याच्या पहिले जे प्रॉब्लेम पाहिला सेम त्याच टाइपचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला दिलेला लेट आपण कन्सिडर केलं लेट ट्रायंगल ABC. लेट ट्रायंगल ABC. सो दिस इज measure of angle A is equals to, so measure of angle A is equals to 5 pi radian upon 9 and measure of angle B is equals to 5 pi radian upon 18. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे to find the measure of angle C, to find the measure of angle C. Okay, आपल्याला पुन्हा माहिती आहे the sum of angle of triangle, the sum of angle of triangle किती असते 180. So the sum of angle of triangle, the sum of angle of triangle are 180 degree, are 180 degrees. So this is a measure of angle A, measure of angle A, therefore plus measure of angle B plus measure of angle C. So measure of angle A लिहिण्यापेक्षा आपण याला लिहू angle A plus angle B plus angle C is equals to किती झाला 180 degree. ओके, आपल्याला angle A किती दिलेला आहे. So therefore 5 pi radian upon 9 आणि angle B किती आहे 5 pi radian upon 18 is equals plus angle C is equals to 180 degree. So this is ना इथं आपल्याला यांच्या ऍडिशन करताना दोघांचा बेस सेम नाही. बेस सेम करण्यासाठी काय करायचं इथे 18 आहे, इथे 18 आणण्यासाठी काय करावं लागणार 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड. मग आपल्याला काय करता येणार. सो दिस कॅन बी रिटन ॲज देअरफॉर 5 pi radian into 2, 5 pi radian into 2 upon 9 into 2 plus 5 pi radian as it is upon 80. This term is an as it is. आपल्याला इथं 18 आहे, इथं सुद्धा 18 आणण्यासाठी बेस सेम आणण्यासाठी आपण इथं काय केलं 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड प्लस अँगल C is equals to 180 degree. So this can be written as 5 into 2, so 10 pi radian. So 10 pi radian. So this is 10 pi radian upon 9 into 2, 18 plus 5 pi radian upon 18 plus angle C is equals to 180 degree. Okay, 180 degree. So this can be written as so base are the same. So therefore 18 upon base same असेल तर घाताकाची काय होते addition 10 plus 5. So is ना 15 radian. is ना 15 radian plus measure plus angle C is equals to 180 degree. 180 degree. पण आपल्याला माहिती आहे pi radian equals to किती असते 180 degree. मग या 180 डिग्रीच्या जागेवर काय पुट करता येणार आपल्याला pi radian. So therefore 15 pi हे 15 pi आपण तिकडे ट्रान्सफर केलं किती होणार angle C is equals to किती होणार इथं pi radian minus इथे पॉझिटिव्ह आहे तर राइट हँड साइडला काय गेल्यावर काय होणार निगेटिव्ह. So 15 pi radian upon 18. 15 pi radian upon 18. So this can be written as angle C is equals to. So 18 या pi ला मल्टिप्लाय करा 18 pi radian minus 15 pi radian upon मध्ये किती राहणार 18. upon मध्ये किती राहणार 18. So this can be written as angle C is equals to 3. 18 minus 15. So 3 pi radian upon 18.
3 pi radian upon 18. So 3 3s are 1 and 3 6s are 18. So this is major angle C is equals to pi by 6 radian. Okay, angle C is equals to pi by 6 radian. So this is a conversion into radian. This is conversion into radian. To convert the another is degree. अँगल सी रेडियन मध्ये फाइंड केला. आता आपल्याला त्याचा डिग्री काढायचा आहे. म्हणजे आपल्याला किती दिलेला आहे अँगल सी इज इक्वल्स टू पाय बाय 6 रेडियन. पाय बाय 6 रेडियन. नाउ टू कन्वर्ट इनटू डिग्री, सो दिस इज ना पाय बाय 6 रेडियन इज इक्वल्स टू पाय बाय 6. आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायसाठी कशाने मल्टिप्लाय 180 अपॉन पायने काय करावं लागणार मल्टिप्लाय. दिस इज ना पाय पाय गेट कॅन्सल. 6 3 जा 18 म्हणजे किती येणार आहे सर 30 degree. Okay, this is a 30 degree. So pi 30 degree. So this is a conversion into degree. Okay, so this is a conversion into degree and conversion into radian. नंबर दिलेला आपल्याला 7. 7 मध्ये दिलेला इन अ राइट अँगल ट्रायंगल द acute angle are in the ratio 4:5 आणि find the angle of triangle degree and radian. म्हणजे आपल्याला एक अँगल दिलेला आहे राइट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याची एक साइड 90 डिग्री आहे पण दोन ऍक्यूट अँगलचा रेशो दिलेला आहे त्यांनी 4:5. सो आपल्याला त्या रेशोला कन्वर्शन करायचं आहे डिग्री आणि रेडियन मध्ये. तो आपण सोल्युशन बघू. सोल्युशन लेट ट्रायंगल ABC इज अ राइट अँगल ट्रायंगल right angle at A. It is a right angle triangle at A. So at measure of angle A is equals to किती राहणार बघ. So therefore measure of angle A is equals to किती राहणार 90 degree. Okay. So the acute angle is ratio. The acute angle is a ratio 4:5. So acute angle is an B and C is an acute angle. So ratio is an so this is an measure of angle B is equals to 4K and measure of angle C is equals to 5K. The ratio can be written as let measure of angle B is equals to 4K and measure of angle C is equals to 5K. So this is the sum of area, the sum of angle of triangle, the sum of angle of triangle is 180 degrees. So this is it can be written as therefore so angle A plus angle B plus angle C is equals to be 180 degree. Okay, so angle A is equals to 90 degree. Angle A is 90 degree. So therefore angle B is 4K. Angle B is 4K plus angle C is 5K. 5K is equals to 180 degree. 180 degree minus 180 degree. Okay, this can be written as so 90 इकडे पॉझिटिव्ह राइट हँड साइडला गेल्यावर काय होणार निगेटिव्ह 4K plus 5K. So it can be written as 9K is equals to 180 degree minus 90 degree. 180 degree minus 90 degree. So therefore 9K is equals to 180 degree minus 90 degree. So remaining 90 degree. So K is equals to 90 degree upon 9. 90 degree upon 9. So therefore K is equals to किती राहणार 90 राहणार 10 degree. K is equals to किती राहणार आपल्याकडे 10 degree. Okay. So this is K is equals to 10 degree. Okay. So substitute value K in angle B and angle C. So this is so now measure of angle B. So now okay. Now measure of angle B. So measure of angle B is equals to 4K. Measure of angle B is equals to 4K. So 4 as it is K is 10 degree. So K is 10 degree. So 4 into 10 is equals to 40 degree. Okay. So this is measure of angle B. So measure of angle B equals to किती राहणार 40 degree. त्यानंतर दिलेला आपल्याला नेक्स्ट measure of angle C. Measure of angle C. So measure of angle C is equals to किती दिलेला आपल्याला 5K.
5k. So 5 into k is a 10 degree. So 5 into 10 so is a 50 degree. So this is a therefore measure of angle C is equals to 50 degree. Okay. Now conversion into radian. To convert the radian. So this is an angle A is equals to 90 degree. So convert into 90. Angle B is equals to, so angle is at 90 degree, convert into radian. So this can be written as 90 into pi upon 180. 90 into pi upon 180 conversion into radian. So this is 9 to the 180. So this is the answer is pi by 2. Okay. So angle B is equals to 40 degree, convert into radian. Angle B is equals to 40 degree, convert into radian. So 40 into pi upon 180 ni कन्वर्जन कशामध्ये होणार रेडियन. सो 0 0 गेट कॅन्सल. किती राहणार 4 आणि 18 आपल्याला भाग झाले 2 2 चा 4 आणि 2 9 चा 18 म्हणजे किती राहणार 2 पाय रेडियन 2 2 चा 4 आणि 2 9 चा 18. सो इज 2 पाय रेडियन अपॉन 9 and measure of angle C is equals to 50 degree. Measure of angle C is equals to 50 degree. So this can have 50 degree conversion into radian. So 50 into pi upon 180. 50 into pi upon 180. So 0 0 get cancel. राहणार किती 5 pi upon 80. 5 pi upon 80. Okay. So this is a 5 pi upon 80 radian. So conversion into radian.